AIR न्यूज़ में आप सभी दर्शकों का स्वागत है। नेशनलिस्ट स्टूडेंट कांग्रेस शरद पवार ग्रुप और NSUI कांग्रेस की तरफ से आज यूनिवर्सिटी इंतजामिया के तलबा के लिए हॉस्टल खाली करने के फैसले के खिलाफ एक ज़बरदस्त एहतजाजी मुजाहिरा किया गया। यूनिवर्सिटी इंतजामिया ने हाल ही में एक सर्कुलर जारी किया जिसमें तलबा को फौरी तौर पर हॉस्टल खाली करने का हुक्म दिया गया। दरअसल नीट, सेट, MPSC, SSC और पुलिस भर्ती जैसे अहम इम्तिहानात दिसंबर में शेड्यूल है। आम और गरीब तलबा को बड़ी मुश्किलात का सामना है। मुजाहिरीन ने इल्ज़ाम लगाया कि दिवाली की छुट्टियों के बाद तलबा को घर वापस भेजने का फैसला इनके मुस्तकबिल के साथ सीधा खिलवाड़ किया जा रहा है। ये भी दलील दी गई कि दूर दराज के देहातों के तलबा के लिए यूनिवर्सिटी जाना माशी तौर पर काबिल अमल नहीं है। मुजाहिरीन का ये भी कहना है कि यूनिवर्सिटी में पीने के पानी, वाशरूम्स में पानी और सफाई जैसी बुनियादी सहूलियतें ना होने के बावजूद इंतजामिया ने इन पर कभी तवज्जो नहीं दी। ताहम तलबा को निकालने का फैसला फौरी तौर पर इमीडिएटली लिया गया। इस वक्त एक संगीन मसला उठाते हुए तलबा तंजीमों ने सवाल पूछा। जो वाइस चांसलर तलबा से हॉस्टल खाली कराने का कह रहे हैं वो पहले अपना सरकारी बंगला खाली करे। इस मौके पर NCP स्टूडेंट कांग्रेस के ज़िला सदर फैसल सिद्दीकी ने मीडिया से गुफ्तगू की। उन्होंने कहा कि स्पोर्ट्स फेस्टिवल का इनेकाद तलबा की रिहाइश और पढ़ाई के खर्च पर नहीं होना चाहिए, जबकि अव्वलीन तरजीह तलबा की तालीम पर होनी चाहिए। आज के एहतजाज में तलबा ने इंतजामिया के खिलाफ नारे लगाए और फौरी तौर पर फैसला वापस लेने का मुतालबा किया। अगर ऐसा नहीं किया गया तो बड़े पैमाने पर एहतजाज किया जाएगा। यूनिवर्सिटी इंतजामिया के इस पूरी तरह जिम्मेदार ठहराया है। NCP स्टूडेंट कांग्रेस शरद पवार और NSUI कांग्रेस ने इंतबा दिया कि इस मौके पर स्टूडेंट कांग्रेस के ज़िला सदर फैसल सिद्दीकी, NSUI के सूरज शिंदे, अमित सिंह, सुखमनी, शिवानंद वाखेड़े वगैरह मौजूद थे। ब्यूरो रिपोर्ट, नांदेड़। आज आम्ही राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, शरदचंद्र पवार, SFI, NSUI तर्फे विद्यापीठच्या विरोधात आम्ही निषेध आंदोलन करत आहोत। नुकतेच विद्यापीठ प्रशासनाने क्रीडा महोत्सव आयोजन करण्यासाठी वसतिगृह खाली करण्यासाठी विद्यार्थ्यांना परिपत्र काढले, जे की अन्यायकारक आहे। कारण की डिसेंबर महिन्यात MPSCची परीक्षा आहे, नेट सेटची परीक्षा आहे, विद्यार्थी हे पोलीस भरतीची तयारी करतात, पण असल्या निर्णयामुळे त्यांना खूप सारा त्रास होतो। कारण की दिवाळीची नुकते सुट्ट्या झाले, दिवाळीची सुट्टी संपतात ते वसतिगृहात लोटले, आता ते अभ्यासात मग्न आहे। पण असला निर्णय त्यांनी काढलेला आहे की ज्यामुळे त्यांना खूप त्रास सहन करावा लागतो, कारण की त्यांना ये जा करणे परवडत नाही। आणि नुकते सर्वात मोठी बाब तर ही आहे की विद्यापीठात एवढा गोंधळ चालू आहे की पिण्याच्या पाण्याची आत्तापर्यंत अवस्था केलेली नाही, वॉशरूमसाठी पाणी नसतो, असं भोंगळ कारभार विद्यापीठात चालत असतो, पण त्यांच्याकडे त्यांचं लक्ष वेधले जात नाही। पण विद्यार्थ्यांना वसतिगृहातून बाहेर काढण्यासाठी ते तातडीने निर्णय घेतात। तुमच्या माध्यमामार्फत मी कुलगुरूंना एक प्रश्न विचारतो, साहेब आपल्याला विद्यार्थ्याचा त्रास समजत नाही, ठीक आहे, मग आपण अगोदर आपला शासकीय बंगला खाली करून घ्यावा आणि आयोजन करून बघावं, आपल्याला समजेल की विद्यार्थ्यांना किती त्रास होतो खाली करून भरण्यासाठी। आणखी जर प्रशासनाने तातडीने हा निर्णय मागे नाही घेतला, यापेक्षा मोठ्या प्रमाणात आम्ही आंदोलन इथं करू आणि याची सर्वस्वी जबाबदारी या कुलगुरूची असेल, मी आपल्या मार्फत सांगू इच्छितो। आज स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले आणि त्या आयोजन करण्यामधून आणि कुलगुरूंना असं पत्रक काढले की हे आयोजन केल्यामुळे हॉस्टेलला जे विद्यापीठाचे जे हॉस्टेल आहेत मुलं आणि मुलींचं ते हॉस्टेल खाली करण्यात यावं अशी त्यांनी नोटीस काढलेली आहे। जेव्हा आम्ही मागणी घेऊन गेलो विद्यार्थी संघटनेच्या मार्फत निवेदन घेऊन गेल्याच्या नंतर त्यांनी असं आम्हाला डिस्कस केले की 25 दिवसाची त्यांनी नोटीस काढली, पण त्यांनी म्हणत आहेत की 25 दिवसाची नोटीस नसून ही 7 दिवसाची आहे। पण आम्हाला 7 दिवस पण नको आहेत, विद्यार्थ्यांना एक दिवस आणि एक मिनिट इम्पॉर्टंट असते अभ्यास करण्यासाठी। आता लगेचच टेटची एक्झाम आहे, नेटची एक्झाम आहे, मग विद्यार्थी अभ्यास कसा करायचा? मग त्यांनी म्हणत आहेत की आपले बाहेरून विद्यार्थी येत आहे, 4,500 विद्यार्थी आहेत, त्यांचं आम्ही नियोजन कसं करावं? मग तुम्हाला निधी येत नाही का? त्या निधीमधून तुम्ही करा ना, इथं तंबू वगैरे टाका, एवढं राऊंड आहे त्यांच्यामध्ये तुम्ही व्यवस्था करा, तुमचे जे निवासगृह आहेत ते खाली करा आणि जे डिपार्टमेंट आहेत ते खाली करून तुम्ही विद्यार्थ्यांची व्यवस्था करा, किंवा हे आपले रेस्ट हाऊस वगैरे असतील तिथं तुम्ही नियोजन करून विद्यार्थ्यांची व्यवस्था करा, ही आमची मागणी आहे। आणि विद्यार्थी म्हणत आहेत की आम्ही विद्यापीठ या हॉस्टेल आम्ही खाली करत नाही, तर विद्यार्थ्यांचा असा मोठा प्रश्न आहे की जर तुम्ही हॉस्टेल आम्हाला जर खाली करण्याचा जर प्रयत्न करीत आहात तर तुम्ही
तुम्ही आमच्या अकाउंटवर एक 5 ते 6 हजार रुपये द्या. कारण का एक महिना राहण्यासाठी विद्यार्थ्यांना एका विद्यार्थ्यांना 5 ते 6 हजार रुपये खर्च येतो. विद्यार्थी हे गरीब कुटुंबातून आलेले आहेत, त्यांना येण्या जाण्याचा खर्च सुद्धा परवडत नाही. पण विद्यापीठ प्रशासन हे सक्तीची हे करून त्यांच्यावर अन्याय करत आहे. जेव्हा जेव्हा विद्यार्थी प्रश्न घेऊन जात आहेत तेव्हा तेव्हा विद्यापीठ त्यांना काहीतरी दबाव वगैरे टाकून ते प्रश्न खोडून टाकण्याचा प्रयत्न करायत. आमची अशी मागणी आहे. हां, जर ह्या मागण्या जर पूर्ण केल्या नाही, विद्यापीठातून म्हणजे हॉस्टेलमधून एकही विद्यार्थी बाहेर जाणार नाही. जर जायचं असेल तर त्यांच्या अकाउंटवर 4 ते 5 हजार रुपये तुम्ही टाकावे आणि बाहेरचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी तुम्ही वेगळी व्यवस्था करून विद्यार्थ्यांना हॉस्टेलमध्ये राहण्याची व्यवस्था करून द्यावी. जर नाही दिले, आणि आत्ताच आम्ही आंदोलन करत आहोत, 1 तास झाला आंदोलन होत आहे, पण कुलगुरूचं काहीच आश्वासन नाही. कुलगुरू इथं खाली पण येत नाहीत आणि विद्यार्थ्यांशी चर्चा पण करत नाही. जर हे मागणी जर मान्य नाही झाली तर येत्या काळात म्हणजे लगेच 2 दिवसाला आम्ही मोठं निदर्शने करू आणि पूर्ण डिपार्टमेंटमध्ये आम्ही आंदोलन करू आणि रस्त्यानं आम्ही विद्यार्थी उतरण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करू, एवढी आमची मागणी आहे.